मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले। मात्र अनेक रस्ते हे अपूर्ण आहेत। आज मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली। दरम्यान जे कंत्राटदार रस्ते पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला। रस्ते कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं ही 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आहेत। मात्र सध्या 10 दिवस या डेडलाईनला राहिलेले आहेत आणि अजूनही बांद्रा असेल किंवा मुंबईतील अनेक भागामध्ये रस्त्यांची कामं ही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। ज्या रस्त्यांवरती 20 तारखेपर्यंत सिमेंट टाकण्यात येईल त्यांनी 31 मे पर्यंत ते कामं संपवण्यात यावं। ज्या रस्त्यांवरती सिमेंट हे 20 मे पर्यंत टाकलेले नाही आहेत ते 20 मे नंतर टाकण्यायोग्य आहेत त्या रस्त्यांवरती अस्फाल्ट मॅस्टिकचा वापर करून जे रस्ते आहेत ते पूर्ण करण्यात यावे आणि एकूणच जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी यांनी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा दिलेली आत्ताच पाहणी दौरा हा पूर्ण झालेला आहे। मात्र अनेक कामं मुंबईमध्ये ही अपूर्ण आहेत। त्यामुळे 20 तारखेनंतर अस्फाल्ट मॅस्टिकचा वापर करून रस्ते हे समतल करण्यात यावे आणि जे रस्त्यांवरती असलेले बोर्ड्स आहेत ते सुद्धा हटवण्यात यावे अशा प्रकारचे आदेश हे आशिष शेलार यांनी दिलेले आहे। आणि एकूणच यानंतर ज्या रस्त्यांवरती 31 मे पर्यंतची कामं पूर्ण झालेली नाही आहेत त्या रस्त्यांच्या कंत्राटदारांवरती कारवाई सुद्धा होणार आहे। मात्र एकूणच कोणतीही हयगय ही रस्ते कामामध्ये सहन केली जाणार नाही असा एक इशारा सुद्धा आशिष शेलार यांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।